नमस्कार, मी सुरेश चव्हाण आणि आपण पाहत आहात मराठी बिंदास बोल। आजच्या बिंदास बोल मध्ये आपण एक अशी कथा उलगडणार आहोत की जी फक्त कल्पना भागवत या एका हिंदू मुलीची नाहीये, तर ती आहे प्रत्येक हिंदू कुटुंबाची, ज्यांच्या घरात संस्कार आहे, देवपूजा आहे, परंपरा आहे, पण ज्यांच्यावर आधुनिक सोशल मीडियाच्या फसव्या मोहजाळाचं सावट आहे। आणि ते सावट इतकं जबरदस्त आहे का त्या लव जहाजच्या जाळ्यामध्ये फसून देशाशी गद्दारी, बेमानी, आतंकवाद करण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहत नाहीये। कल्पना भागवत पडेगाव या मराठवाड्यातील एक साधी सरळ ब्राह्मण मराठी कन्या, तिचं वय 45, अविवाहित, पण स्वतःला ती आधुनिक म्हणवत होती। सिंगल अँड इंडिपेंडेंट हाच तिचा विश्वास, तिचं स्वातंत्र्य तिच्या विनाशाचं कारण ठरलं। मित्रांनो, आज हा जो व्हिडिओ तुम्ही बाजूला पाहतात हा कल्पनाचा आहे, कल्पने पलीकडचा आहे। कसं एक मराठी मुलगी त्या महाराष्ट्रातली, शिवबाच्या महाराष्ट्रातली, अफगाणिस्तान, पाकिस्तान सह एक आंतरराष्ट्रीय इस्लामी जाळ्यामध्ये पोहोचली। ती मराठी नाही राहिली म्हणून पोहोचली, ती एक लव जहाजची शिकार झाली म्हणून पोहोचली। एका मुस्लिम व्यक्तीने, मोहम्मद अशरफ खलीलने सोशल मीडियावरून तिच्या आयुष्यात प्रवेश केला। प्रेमाच्या नावानं, पाकिटाच्या जोरावर बनावट आयडी आणि IAS चं पत्र, गुप्त बैठका, देशद्रोही नंबर आणि फेक कागदपत्र वापरून तिला भारताच्या विरोधात वापरलं गेलं। ज्या हॉटेलमध्ये कल्पना राहत होती त्याची झलक स्क्रीनवर बघूया। छत्रपती संभाजीनगरचं हे 5 स्टार हॉटेल आहे। या 5 स्टार हॉटेल मध्ये अँबॅसेडर अजेंडा या हॉटेल मध्ये ही राहत होती। याच विषयावर आमचे प्रतिनिधी हॉटेलचा एक व्हिडिओ शूट केला, तोही जरा आपण बघू। आमचे रिपोर्टर बाबूलाल राठोडचा रिपोर्ट। माझ्या पाठीमागून आपण बघू शकता हॉटेल अजंता एम्बेसिडर छत्रपती संभाजीनगर। याच हॉटेलमध्ये मागच्या 6 महिन्यापासून एका कल्पना भागवत नावाची महिला याच एम्बेसिडर हॉटेलच्या कमरा नंबर 322 मध्ये मुक्कामाला होती। या महिलाचा संपर्क डायरेक्ट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या समोर आला आहे। या महिलांचा जे मित्र आहे, या मित्र अफगाणिस्तानच्या खलील नावाचा एका जिहादी आहे। पोलिसांच्या सांगण्यानुसार या जिहादी खलीलच्या भाऊ डायरेक्ट या पाकिस्तानच्या होते आणि या महिलाच्या संपर्कात होते। पोलिसांनी या महिलांना 22 नोव्हेंबर शनिवारची रात्री 8 वाजता याच एम्बेसिडर हॉटेलमधून गिरफ्तार ताब्यात घेतली आहे। आणि या महिलांची ज्यावेळी झडपी घेतली त्यावेळी त्या महिलांच्याकडून 19 करोडचा एक चेक आणि 6 लाखाचा एक चेक असा 2 चेक बरामद करण्यात आला आहे। पोलिसांनी त्या महिलांच्या खात्याची तपासणी केली, त्यांच्या खात्यातून पण 32 लाख रुपयाची रोख रक्कम दिसून आली आहे। पोलिसांना सांगण्यानुसार या जे महिला आहे ते याच हॉटेलमधून फ्लाईटमधून दिल्लीला जायचे आणि दिल्ली मध्ये जे जिहादी मित्र आहे ते अफगाणिस्तान आणि पाकिस्तानना त्यांची मीटिंग पण या महिला घेत होती। पोलिसांच्या अनुसार या महिला ज्या दिवशी दिल्लीला बम ब्लास्ट झाला होता त्याच दिवशी या महिला दिल्लीमध्ये होती, म्हणून दिल्ली बम ब्लास्टचा कनेक्शन पण या महिलांच्या संकामध्ये दिसून येत आहे। या महिलांना ज्या हॉटेलमधून पोलिसांनी अरेस्ट केले 22 नोव्हेंबरला, त्या दिवशी सुदर्शन न्यूजच्या प्रधान संपादक धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाण जी पण बुकिंग याच हॉटेलमध्ये झाली होती आणि 23 नोव्हेंबरला याच हॉटेलमध्ये डॉक्टर सुरेश चव्हाण की सहपरिवार सोबत मुक्कामाला होते। आता पोलिसांना या महिलांना ताब्यात घेऊन कोर्टात पेश केली। कोर्टाने या महिलांना 10 दिवसाची रिमांडवर पोलिसा कोठडीमध्ये पाठवलेली आहे। आता बघण्याचा विषय हेच आहे की हा 10 दिवसाची पोलीस कोठडीमधून अजून काय काय समोर येणार आहे खुलासा। DM राठोड, सुदर्शन मराठी। चला, तर हे काय थोडक्यात ग्राउंडचा रिपोर्ट तुम्हाला दिला की काय झालं। आता आपण चर्चेकडे वळू। आमच्या बरोबर आज 2 वरिष्ठ पॅनलिस्ट आहे। वरिष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर आहे, ज्यांना वेगळा ओळख द्यायची गरज नाही, आणि आमच्या बरोबर कायदे तज्ञ आणि
मोठ्या प्रमाणावर ज्यांना ॲक्टिव्हिस्टसाठी ओळखलं जातं, संजीव पुनळेकरजी आपलं स्वागत आहे. आप हिंदू विधितज्ञ परिषदेचे सदस्य आहात आणि आपल्या दोघांबरोबर आपण ही चर्चा करू. सगळ्यात आधी लव जिहाद आणि या एकूण प्रकरणावर मी उदयजीकडे चालतो. उदयजी, या घटनेकडे पाहिल्यानंतर तुम्हाला पहिली प्रतिक्रिया काय देऊशी वाटते? पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आतापर्यंत जेव्हा एक्सटर्नल वॉर करायची क्षमता होती त्यावेळी पाकिस्तान भारतावर एक्सटर्नल वॉर करत होतं. म्हणजे कारगिलमध्ये केलं, 1971 साली केलं, 1965 साली केलं. परंतु आता सरकार बदललं. आता सरकार घर में घुस के मारेंगे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा थेट जाऊन बहावलपूर किंवा इतर ठिकाणी अतिरेक्यांचे अड्डे, दहशतवादी घुसखोरांचे अड्डे उद्ध्वस्त करणं असेल, त्यामुळे तिथून हल्ला होऊ शकत नाही. मग काय करायचं? तर या देशातल्या तरुणांना हाताशी धरून त्यांना पेटवायचं या देशाच्या विरोधात. ही ती डॉक्ट्राईन आहे. ही असीम मुनीरची डॉक्ट्राईन आहे. असीम मुनीर हा काही पाकिस्तानच्या मिलिटरी अकॅडमी मध्ये झालेला लष्कर प्रमुख नाही आहे. तो एका रॅडिकलाइज्ड इस्लामिस्ट दहशतवादी अशा मदरशातनं झालेला आहे आणि त्यांनी त्याच्या नेतृत्वाखाली ब्लीड बाय 1000 कट्स हे पुढे नेताना या देशामध्ये केरला फाईल्स खोट आहेत असे म्हणणारे जे होते ते आज या केसकडे पाहून काय म्हणतायत हा माझा सवाल आहे. या देशामध्ये रॅडिकलायझेशन चाललेलं आहे. या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर देश विघातक शक्ती एकत्र येत आहेत. दलित विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ब्राह्मण हे पेटवत राहायचं. दक्षिणेतली राज्य म्हणणार उत्तरेमधून रेव्हेन्यू कमी होतो म्हणून त्यांना पेटवायचं. म्हणजे देर इज अ डिफरन्स इन इकॉनॉमिक क्लास, देर इज अ डिफरन्स बिटवीन कास्ट. आणि मग या देशामध्ये राहणारे हिंदू आहेत त्यांच्या विरुद्ध इतरांना पेटवायचं म्हणजे रिलिजियस कॉन्फ्लिक्ट. अशा प्रकारचा हा त्यात पुन्हा भाषेचा डाव चाललेला आहे. मराठी विरुद्ध हिंदी, बंगाली किंवा कन्नडी विरुद्ध हिंदी, असं सगळं सतत पेटवत राहायचं, देश अस्थिर करत राहायचा. आणि त्याच्याकरता आता बाहेरून माणसं आणता येत नाहीत म्हणून या देशातल्या स्लीपर सेल्सना गाठायचं, त्याकरता करोडो रुपये खर्च करायचे, त्यांचं धर्मांतर करायचं. तुम्हाला मी सांगतो चव्हाणके साहेब, हे धर्मांतर एका दिवसातली गोष्ट नाही आहे. त्यांचं धर्म मतपरिवर्तन ही एका दिवसातली गोष्ट नाही आहे. ही गोष्ट 10 तरी चालली असणार. आणि कशी माणसं निवडायची की ज्यांच्यावर काही संशयच येता कामा नये. दिल्ली ब्लास्ट मधले तुम्ही जे आरोपी आहेत, जे फिदाईन आहेत, ज्यांनी सुसाईड बॉम्बिंग केलं, त्यांचे बायोडाटा काढून बघा. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नीट सारखी अत्यंत कॉम्पिटिटिव्ह मेडिकल एंट्रन्स टेस्ट देऊन डॉक्टर झालेला, तुमच्या आमच्या पैशातनं टॅक्स पेयर्स मधनं ते कॉलेज चालतात, ती उभी राहतात, त्यातनं डॉक्टर झालेला आणि या देशाविरुद्ध कट करताना शेवटी त्याला तपास एजन्सी मागे लागल्या म्हणून स्वतःला उडवून द्यावं लागतं. तेव्हा या तपास एजन्सीचं कोणी कौतुक करताना विरोधी पक्ष मला दिसला नाही. तेव्हा हे लिब्रांडू मार्क्सवादी कुठे गेले होते? जेव्हा 3000 किलो एक्सप्लोजिव्ह पकडले गेले तेव्हा या एजन्सीचं कौतुक कोणी केलं का? आज जर हे एक्सप्लोजिव्ह मार्केटमध्ये आले असते तर लक्षात घ्या किती ठिकाणी बॉम्बस्फोट झाले असते, किती निरपराध लोक, हजारो लोक बळी गेली असती आणि देश व्यवस्था अस्थिर झाली असती. हा एक खूप मोठा डाव आहे तुम्हाला सांगतो या देशाविरुद्धचा. आणि तो या उदयजी यामध्ये हे पण समजलं पाहिजे की कल्पना भागवत एक नाहीये, ही एक सापडली आहे. येस, अगदी बरोबर आहे. तुम्हाला मी सांगतो गावागावात अशा कल्पना भागवत त्यांनी ट्रॅप केलेले आहेत. त्यांच्या एकटेपणाचा किंवा मनाच्या कमकुवतेचा कुठला तरी फायदा उठवायचा. मग तो आर्थिक गोष्ट असेल, मानसिक दौर्बल्य असेल किंवा एखाद्या अनुभवामुळे आपल्या कुटुंबातून विभक्त झालेले असतील. कुटुंबात राहणारे असतात परंतु ते कुटुंबाचे नसतात, समाजात राहणारे असतात पण ते समाजाचे नसतात. हिंदू धर्माविषयी त्यांचं मत कलुषित केलं जातं. हिंदू धर्मात नसलेल्या गोष्टी आहेत असं सांगून त्यांचं मत भडकवलं जातं. हा देश बर्बाद आहे. इथले पोलीस बर्बाद आहेत, इथल्या तपास एजन्सी बर्बाद आहेत, इथलं न्यायालय बर्बाद आहे, इथलं शासन बर्बाद आहे. हे सगळं केलं जातं
लागतं आणि त्याच्यामुळे ही जी धर्मवेडानं पछाडलेली माणसं आहेत ती त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि म्हणून उत्तर प्रदेश सारखा धर्मांतर विरोधी कायदा प्रत्येक राज्यात झालाच पाहिजे. बिलकुल. संजीव पुनाळेकरजींकडे चालू. संजीवजी, तुम्हाला काय ही घटना, एवढी धक्कादायक घटना जशी ही ऐकली, समजली किंवा आता 3-4 दिवस झाले समोर येऊन, काय म्हणाल? पहिली गोष्ट म्हणजे या निमित्ताने मला आठवण होती की अफजल गुरुची आठवण होते. अफजल गुरु त्याची सुद्धा बायको हिंदू होती आणि त्याने तिला दहशतवादामध्ये ओढलं होतं. त्यामुळे लव जिहादचा पहिला प्रकार नाही आहे. अफजल गुरु ज्याला आपण फाशी दिलं त्याची सुद्धा म्हणजे पार्लमेंटवर हल्ला झाला. ती बायको सुद्धा त्याने दहशतवादी बनवली होती आणि ती एक पंजाबी महिला होती, हिंदू महिला. दुसरं आता हे उदाहरण आहे. या निमित्ताने आणखी एक गोष्ट बाहेर आलेली आहे की ते म्हणजे मराठवाड्यामध्ये संभाजीनगर किंवा बीड, परभणी या सगळ्या ठिकाणी हे चालतात. त्याबद्दल मला बोलायचं आहे की आता तुम्ही बघा अबू जुंदालला पकडलेलं. अबू जुंदाल जो 26 नोव्हेंबर 2008च्या हल्ल्याचा हँडलर होता तिथला, तो सुद्धा संभाजीनगर त्या भागातच होता, नांदेड परभणी तिथला. म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की ज्या भागाचं नावच मराठवाडा आहे, मराठवाडा म्हणजे मराठ्यांची ती बालेकिल्ला असायला पाहिजे, तिथं सुद्धा आज या प्रकारचे जिहादी वाढत आहेत. आणि उदयजींनी बरोबर सांगितलं की हा एक कटकारस्थानाचा भाग आहे. कारण आपण बघतो की पुण्यामध्ये सुद्धा एक कॉलेज कॅम्पस आहेत, तिथं सुद्धा हे प्रकार चालतात. तिथे सुद्धा अतिरेकी पकडले गेले होते. आणि या स्त्रियांना ओढण्याचा जो प्रकार आहे हा या प्रकारच्या स्त्रिया याच्या विरुद्ध तुम्हाला असं आढळतं. एकीकडे असं म्हणतात की असे विवाह होतात मुस्लिम हिंदू, त्यामध्ये हे स्वेच्छेचा भाग आहे, प्रेम आहे. महाराष्ट्रामध्ये जितक्या हिंदू ऍक्टिव्ह मुलींनी मुसलमानाशी लग्न केलं, मी स्पष्ट सांगतोय, त्यानंतर त्यांच्या ऍक्टिव्हिटी बंद झालेल्या आहेत. म्हणजे एक नेते आहेत महाराष्ट्रातले मुस्लिम नेते काँग्रेसचे, ते समाजवादी होते. त्यांची पत्नी बालमोहन मध्ये शिकलेली मराठी शाळेत. त्या काळामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तिच्याबद्दल आम्ही ऐकायचो. आमच्यापेक्षा जवळपास 12-1 वर्ष मोठे होते ते. आणि मग एवढी ती महिला आघाडीची होती, धडाडीची होती. यांच्याशी लग्न केलं आणि बुरख्यात घालून टाकलं. म्हणजे महिलेला पुढे आणायचं तर दहशतवादी म्हणून ती पुढे येऊ शकते, पण जी मुळात आयुष्यात पुढे होती, मी त्या नेत्याचं नाव घेणार नाही का, कारण तुमच्या माझ्यावर बदनामीचा खटला व्हावा अशी माझी इच्छा नाही. ते मुस्लिम नेते कोण आहेत तुम्ही जाणता. ते काँग्रेसचे प्रख्यात नेते आहेत, बालमोहनचे विद्यार्थी आहेत, मराठी करत असतात, समाज सुधारण्याच्या गोष्टी करतात, आमच्या कोकणातलेच आहेत. तर त्यांनी बायकोला परत बुरख्यात घालून टाकलं. जी बायको एकेकाळी त्यांच्या पुढे होती 4 पावलं. आणि धडाडी कुठे तर फक्त दहशतवादी कृत्य करायला. लव जिहाद हा खरोखर घडतो आहे, त्यासाठी पैसा परदेशातून येतो आहे हे दिसतं. इथं मला आणखी एक गोष्ट दिसते. या महिलेविषयी जे काय आलं आहे त्यामध्ये तिचा एक आर्थिक भाग आलेला आहे की तिच्याकडे काही चेक सापडले, काही व्यवहार तिने केले होते, काही बोगस तिच्याकडे IAS ची वगैरे कार्ड होती. याच्यातून मला हे पण म्हणायचं आहे की मशिदीमधून जो जकातीचा पैसा जातो तो कॅशच्या माध्यमातून हवालामार्फत रूट करायला त्यांना काही बुद्धिमान माणसं लागतात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे 40-45 वर्षाची ब्राह्मण कुटुंबातली शिकली सवरलेली बाई, तिला या प्रकारच्या तिच्या बुद्धिमत्तेचा वापर करून केलेला आहे. आणि हा यामध्ये मशिदीचा पैसा गेलाय की याची पण चौकशी व्हायला पाहिजे. बिलकुल बिलकुल. खूप काही याच्यामध्ये शोधण्यासारखं आहे आणि ते शोधलंच पाहिजे. आपण कारणाकडे जाऊ. स्थितीवर आपण चर्चा केली. उदयजी, तुम्हाला काय वाटतं का नेमकं काय कारण आहे का कल्पना सारख्या मुली यामध्ये फसल्या जातात आणि फक्त प्रेम नाही तर देशाशी द्रोह सुद्धा? मला असं वाटतं कुटुंब प्रबोधनाची गरज इथे फार मोठ्या प्रमाणावर अधोरेखित होते. कुटुंबामधला संवाद संपत चाललाय. हिंदू धर्माच्या विरोधातलं कथ्य अशा प्रकारे विस्विसित संस्कार असलेल्यांच्या मनावर लवकर घडत संस्कार करून जातं. त्यातून कुठलं तरी आकर्षण दाखवलं जातं, नजीकचे फायदे दिसायला लागतात आणि त्यामुळे या मुली फसतात. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, ज्यांच्यावर कुठलाही बॅकग्राऊंड नाही आहे, ज्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाचा असा गुन्हा दाखल नाही आहे, अशा प्रकारच्या व्यक्तींना ह्याच्यात
बळी पाडलं जातंय, हे मूळ आहे याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे याचा सगळा आर्थिक स्रोत जो आहे ना तो खणून काढला पाहिजे. हे खूप मोठं जाळं आहे, तुम्हाला मी सांगतो. आज तुम्ही फळवाले घ्या, आज तुम्ही अंडे विकणारे घ्या, आज तुम्ही ओला उबेरचे ड्रायव्हर्स घ्या सगळे, त्याच्यानंतर तुम्हाला छोटी मोठी कामं करणारे माणसं घ्या, हे सगळे तुम्हाला एका विशिष्ट समाजाचे दिसतात. काही ठिकाणी हॉटेलची नावं आहेत, गणेश, शिवा, आणि मालक कोण? माझं म्हणणं आहे, तुम्ही त्यांच्या नावा हॉटेल चालू करा ना. तुम्ही कशाला हिंदूंच्या नावाने करता? आम्ही तुमची नावं आहेत म्हणून तुमच्याकडे येणार नाही असं म्हणत नाही आहोत, पण तुम्ही तुमच्या नावाने करायची हिंमत दाखवा. चित्रपटामधून दाखवलेलं केरला फाईल्स खोटं आहे असं म्हणणारे आता कल्पना भागवतच्या बाबतीत मूग गिळून का गप्प आहेत? कारण ते लाल किल्ल्याच्या वेळी जो बॉम्बस्फोट झाला त्याही वेळी मूग गिळून गप्प होते. त्यांनी त्यावेळेला आपल्या तपास एजन्सीचं कौतुक करायला कोतेपणा दाखवलेला होता. समाजामध्ये भांडणं लावणाऱ्या शक्तींना आपण मोठा बढावा देतोय. मध्यंतरी ज्या मराठवाड्यात हे घडतंय त्या मराठवाड्यामध्ये जातीवर्ध काय पेटलं होतं, आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या पत्नीला काय काय ऐकवलं गेलं होतं हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यातलं काय सत्य झालं मला सांगा? आज जातीवरनं समाज बिघडवून टाकायचा, धर्मावरनं बिघडवून टाकायचा, आर्थिक गटावरनं बिघडवून टाकायचा, आणि तो खंडित झालेला हिंदू मग एकत्र होत नाही आणि फोडा आणि जोडा, कारण बाहेरून हल्ला करता येत नाही. ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण दाखवून दिलं, ईट का जवाब पत्थर से मिलेगा. म्हणून आता आतून ही माणसं पेटवायची आणि गल्ली गल्लीत असे जिहादी उभे करायचे. ही आत्ताची भीषण परिस्थिती आहे, तुम्हाला मी सांगतो. आणखीन एक मुद्दा मला इथे सांगायचा आहे. स्थिती आता बदलण्याची काय स्थिती दिसते? चालू हे तर अजून गतीने वाढतंय. याच्यावर समाजाचं एकत्रीकरण, समाजाचं मंडळीकरण, अशा प्रकारे समाजापासून दूर गेलेल्या व्यक्तींना, समाजापासून दूर गेलेल्या घरांना आपण ममतेनं जवळ केलं पाहिजे. नीटपणे ऐकलं नाही तर कठोरपणे जवळ केलं पाहिजे. याचं कारण हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवूया, हे जर आता सत्यात आपण आणलं नाही तर अशा अनेक कल्पना या समाजाच्या मानगुटीवर बसून आपल्याला मिळणार आहेत. आज इतक्या कोटी रुपयाची तिच्याकडे आधार कार्ड कोणी दिलं तिला? आधार कार्ड देणारी एजन्सी कुठली होती? सर्वात महत्वाचा ज्याचा उल्लेख आतापर्यंत कार्यक्रमात झालेला नाहीये तो मी इथे सांगतो की या सगळ्या 4 महिन्याच्या काळामध्ये त्या हॉटेलमध्ये जसे आपण आणि आपले कुटुंबीय राहिलेत सुरेशजी, तसा मीही अनेकदा राहिलोय. ते महागडं हॉटेल आहे, ते असं रोज परवडणारं हॉटेल नाहीये. एखादा जायला ठीक आहे, परंतु इथे 4 महिने राहते. हे पैसे आले कुठून? आणि त्यातून ती उदयपूरला गेली, जयपूरला गेली, त्याही पेक्षा सुद्धा दिल्ली आणि मणिपूरला गेलेली आहे. त्या अशांत मणिपूरमध्ये जायला कोणता व्यवसाय होता, काय हेतू होता, हे सगळं पुढे यायला नको. हा एक व्यापक कटाचा भाग आहे. आणि त्यात आज एक कल्पना आहे, मला माहित नाही आणखीन काय मुलींची नावं असतील, काय वय असतील, काय जाती धर्माच्या असतील, त्या सगळ्यांना एकत्र करून ज्यांच्यावर संशय येणार नाही अशी एक मोठी कडी उभी राहिली या देशाच्या विरोधात, त्या विरुद्ध आवाज उठवायची गरज आहे. त्यामुळे बाबांनो, एक व्हा. जात पात धर्म पंथ वर्ग आर्थिक गट याच्यात विभागू नका. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हे लक्षात ठेवा. हाच या प्रकरणाचा खरा अन्वय अर्थ आहे. नाहीतर दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ जसा बॉम्बस्फोट झाला तसा तो आता कुठल्याही गावात, कुठल्याही मंदिरा शेजारी किंवा कुठल्याही सरकारी महत्वाच्या अशा इमारती शेजारी गर्दीच्या ठिकाणी होऊ शकतो. ही जाणीव करून देणारी गोष्ट यातून पुढे आलेली आहे, हे महत्वाचं आहे. तुम्ही म्हटले म्हणून मी लक्षात आणून देऊ इच्छितो का हा लाल किल्ला बॉम्बस्फोट नव्हता, हा गौरी शंकर महादेव मंदिर बॉम्बस्फोट होता. कारण लाल किल्ला तर तिथून 500 मीटर आहे, पण 50 मीटरवर तिथं महादेवाचं ते मंदिर आहे जे मराठ्यांनी बांधलं. आणि लाल किल्ल्यामधला एकही तथाकथित बादशाह या मंदिराचं काहीही वेडवाकडं करू शकला नाही. दिल्लीमध्ये तुम्हाला एकही जुनं मंदिर दिसणार नाही 100 वर्ष जुनं, परंतु
हे गौरी शंकर महादेव मंदिर सगळ्या जिहाद्यांच्या निशाण्यावर होतं आणि हा बॉम्बस्फोट तिथं झालेला आहे. म्हणजे मराठी तिथेही निशाण्यावर आहे. उदयजी, अगदी 100% तुम्हाला मी सांगतो. काही वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, 15-17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. घृष्णेश्वर मंदिराजवळ एक दहशतवादी संपूर्णपणे RDX आणि एक्सप्लोजिव्ह भरलेला ट्रक घेऊन आला आणि त्याची अशी योजना होती की तो ट्रक तिथे जाऊन मंदिराला धडकवायचा आणि ते मंदिर उडवून द्यायचं. हे उघडकीला आलेलं होतं. अशा अनेक ठिकाणी मंदिराच्या जवळ हल्ला करायचा, अफरातफरी माजवायची, धार्मिक भावना दुखवायच्या. म्हणजे एकीकडे तुम्ही लँड जिहाद करायचा, एकीकडे तुम्ही वक्फ बोर्डातून आमच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या, आमची देवळं ताब्यात घ्यायची. 400-400, 800 वर्ष जुनी देवळं आहेत. जेव्हा तुमचा धर्म अस्तित्वात नव्हता तेव्हापासूनची देवळं आहेत. ती देवळं तुम्ही ताब्यात घ्यायची. एकीकडे धर्मांतर करून मुलीबाळी न्यायच्या. अशा प्रकारचे खोटे नॅरेटिव्ह टाकून आमच्या तरुणांना फसवायचं आणि मग त्यातून स्लीपर सेल तयार करून हे अशा कारवाया करायच्या. हा सगळा डाव आहे. त्यात अशा प्रकारचं नाव निवडलेलं आहे की ज्याच्यावर कोणाला काही संशय यायचं काही कारणच नाही. म्हणून यांचे परदेशी संपर्क कोण आहेत, परदेशी हँडलर्स कोण आहेत, हे आधी उघडकीला व्हायला पाहिजे. देशाच्या बद्दलची माहिती यांनी पुरवली आहे का हे पाहायला पाहिजे. आणि संजीव पुणेकरजीकडे जाऊन, संजीवजी, या सगळ्या इंटेलिजन्स एजन्सीच्या कार्यपद्धतीवर पण हा एक प्रश्न आहे का. एक बाई इतके महिने तिथे राहिली, जिचं बॅकग्राऊंड तसं नाही. सामान्यतः आपण असं पाहतो का विमानामध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये इंटेलिजन्सचे लोक नाव बदलून, भेस बदलून काही ना काही रूपात असतात. अशा लोकांचे का लक्षात आलं नाही? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याबद्दल 2च वाक्य सांगतो. त्याची तुम्ही कारणं विचारली. एक तर काँग्रेस, एनसीपी सारखे पक्ष हे फेक नॅरेटिव्ह बनवत असतात. फेक नॅरेटिव्ह अबाउट हिंदू मुस्लिमांच्या विवाह, लग्न, असे प्रकार घडतात. आणि दुसरं बॉलिवूड जे काय फेक नॅरेटिव्ह करतात. आपल्याकडे जेवढे खान मंडळी आहेत प्रत्येकाने हिंदू मुलींची लग्न करून घटस्फोट देऊन ठेवलेला आहे किंवा तिला नांदवून दुसरी भानगडी केल्या. त्यातून पण ते काय करतात, एकतर हिंदू मुलीच्या बाबतीत तर करतातच, शिवाय आता रंगीला चित्रपट घ्या आमिर खानचा, त्यामध्ये काय एक रस्त्यावरचा भिकारी कोणतरी वेडावाकडा माणूस तो तिला प्रेमात पडतो, मध्यम वर्गाच्या मुलीला, आणि मग ती त्याच्या प्रेमात पडते आणि आपल्या चांगल्या हिरोला सोडून देते. म्हणजे लव्ह जिहादचे रूट अशा प्रकारे ग्लोरिफिकेशन केलं जातं की मुस्लिम समाजातला युवक आणि हिंदू युवती असं एक ग्लोरिफिकेशन करतात. आता इंटेलिजन्स एजन्सीच्या फेवर बद्दल, त्यांच्या ज्या फेल्युअर बद्दल आहे ते सुद्धा दबावाखाली काम करतात. कारण या देशामध्ये विश्वंभर चौधरी, निखिल वागळे, राजू परुळेकर असे जे विद्वान लोक आहेत, जरा मुसलमानाबद्दल काय झालं की लिहितात. आता तो उमर खलीद आतमध्ये आहे, उमर खलीदची बाजू घेऊन ते लिहितात. परंतु आमचे हिंदू ऍक्टिव्हिस्ट मालेगावचे 9 वर्ष आत राहून मग सुटले आणि त्यामध्ये ताशेरे मारले, त्याबद्दल बोलायला तयार नाही. यांना उमर खलीदच प्रिय आहे. त्यामुळे इंटेलिजन्स एजन्सीचं फेल्युअर तर आहेच, पण इंटेलिजन्स एजन्सी घाबरून काम करतात. त्यांना भिवून काम करावं लागतं, त्यांना काम करू दिलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना या लोकांकडनं, हे जे सुडो सेक्युलर्स आहेत, लिब्रांडू, यांच्याकडून त्यांना टार्गेट केलं जातं. मी नावं घेऊन तुम्हाला सांगितलं, ही मंडळी जेवढ्या द्वेषाने एजन्सीवर हल्ला करतात तेवढ्या द्वेषाने या अतिरेक्यांचा निषेध करत नाहीत. तुम्ही अजूनही बघा, यांच्या ट्विटरवर, फेसबुकवर या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे, निषेध केलेला नाही. या घटनेचा निषेध यांच्या मुळाशी केला पाहिजे असं ते म्हणत नाहीत. आता प्रश्न राहिला इंटेलिजन्स एजन्सीचा फेल्युअर का त्यांना मिळालं नाही. आज इंटेलिजन्स एजन्सी दबावाखाली काम करतायत. याचं कारण असं आहे, खरा जो जिहादी आहे तो दाढीवाला मुसलमान नाही आहे, तो दाढी काढलेला शहरात राहणार, आपण अर्बन नक्षल म्हणतो आहोत. आपण नक्षलींना काय कन्सेप्ट दिली, अर्बन नक्षल. या जिहादींमध्ये ज्यांनी बॉम्ब ठेवले ते वेगळे आहेत आणि मुंबई सारख्या शहरात राहून जावेद अख्तर सारखी माणसं जे विष पसरवत आहेत ते खरे जिहादी आहेत. ते नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्हला मदत कशी करतायत की हिंदू आणि मुसलमान ह्या दोघांच्या समस्या एक आहेत, यांच्या समस्या एक नाही आहेत. असहिष्णुता, समोरच्याला ईट का जवाब पत्थर से देंगे
असं म्हणणं, बॉम्ब फेकणं किंवा काफिराला मारणं चांगलं आहे या विचारसरणीचा विरोध हे करत नाहीत. यांच्यापैकी हिंदू मधली 4 पकडलेली माणसं आणि हे सगळे जिहाद यांच्यापैकी असं आहे की एका दुसरी गोडसेने केलेली हत्या आणि कसाबने मारलेली 600 माणसं ही एकच आहेत असा यांचा समज आहे. त्यामुळे नॅरेटिव्ह करणारे लोक शहरातच आहेत. काय म्हणताय उद्याचे? मी 2 अनुभव तुम्हाला इथे तुमच्या प्रेक्षकांसमोर साझा करू इच्छितो. त्यातला एक आहे, आपल्याकडे काही वर्षापूर्वी एक स्लम डॉग बिलियनियर म्हणून चित्रपट आला होता, ज्यातल्या गाण्याकरता, एका चांगल्या गाण्याकरता ऑस्करचं अवॉर्ड देखील आपल्याकडे आलेलं होतं आणि त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसानंतर मी युरोपामध्ये एक कॉन्फरन्स, आर्थिक परिषद, भारतामध्ये गुंतवणुकीकरता आकर्षकता असा विषय होता, त्याच्यात मी प्रेझेंटेशन करत होतो आणि तिथे प्रेझेंटेशन मध्ये वेळ असतो, चहापानाची सुट्टी असते. त्या कॉफी पानाच्या वेळेला बरेचसे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे तिकडे इन्व्हेस्टर्स होते. त्यांनी मला सांगितलं, हे सगळं तुमचं आकर्षक बोलणं ठीक आहे, पण तुमच्या देशातल्या असहिष्णुतेविषयी काय? म्हटलं काय असहिष्णुता आहे? किंवा ते म्हणले, तुमच्या इथे अल्पसंख्याक माणसाला हु वॉन्ट्स टू बी मिलियनर म्हणजे कौन बनेगा करोडपती सारखी स्पर्धा जिंकायचा सुद्धा अधिकार नाही. म्हटलं कोणी सांगितलं तुम्हाला? ते म्हणले, हे काय, आम्ही चित्रपटात पाहिलं की जमाल मलिक याला त्या चित्रपटामध्ये तो अल्पसंख्याक आहे म्हणून त्याला ती स्पर्धा जिंकू दिली जात नाही, असं नॅरेटिव्ह, असं कथ्य, असं चित्र समोर आणलेलं आहे. त्यावेळी माझा काही त्या चित्रपटाचा अभ्यास नव्हता, मी गप्प राहिलो. भारतात परत आल्यावर तो चित्रपट पाहिला, मग म्हणते याची मूळ कथा काय आहे. ती मूळ कथा पाहिली तेव्हा गेम लक्षात आला. त्या चित्रपटामध्ये नाव जमाल मलिक त्याचं, परंतु मूळ कथेमध्ये तो हिंदू आहे. मग चित्रपटात रूपांतर करताना जाणीवपूर्वक त्याला अल्पसंख्याक का केलं गेलं? काय करायचं होतं तुम्हाला? दुसरा अनुभव सांगतो. ऑपरेशन सिंदूरच्या नंतर अनेक परदेशी संस्थांची गुंतवणूक किंवा अशा गोष्टींसाठी सल्लागार म्हणून माझा संबंध येतो. त्यावेळेला ज्यांच्याबरोबर मी 10-10 वर्ष काम करत होतो अशा संस्थेतल्या काही सहकाऱ्यांनी मला विचारलं, हे काय भारताचं चाललंय? घर में घुस के मारेंगे म्हणता तुम्ही? व्हाय डिड यू अटॅक पाकिस्तान? म्हटलं, हु सेड वी अटॅक पाकिस्तान? वी रिस्पॉन्डेड टू व्हॉट पाकिस्तान डिड. पाकिस्तानने आमच्यावर जे केलं त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे. आम्ही फक्त दहशतवाद्यांचे तळ टिपून मारलेले आहेत. ते म्हणले, पाकिस्तानने तुमच्यावर कधी हल्ला केला? म्हणलं, मग पहलगामला काय घडलं? कुठल्याही परदेशी मीडियामध्ये पहलगामची घटना पाकिस्तानच्या टेररिस्टनी घडवलेली होती असं कथ्य अजिबात आलं नाही. त्यामुळे विदाऊट प्रोव्होकेशन, कोणत्याही भडकाव्याविना भारतानं स्वतःहून हल्ला केला अशा स्वरूपाचं कथ्य पसरलं आणि त्याच्यावर संपूर्ण वेस्टर्न मीडिया चाललं. तेव्हा लक्षात घ्या, यातलं सत्य समोर आलं पाहिजे. पडेगावमध्ये तिला ओळखणारे अनेक जण असतील, त्या गावात इतर अनेक मुली अशा झाल्या असतील, इतर अनेक गावं आहेत मराठवाड्यातली. आतापर्यंत बीडमध्ये, लातूरमध्ये, पनवेलमध्ये अशा अनेक मुलांच्या कहाण्या आपल्या समोर आलेल्या आहेत. तेव्हा समाजातल्या जाणत्यांनी जागरूक राहिलं पाहिजे, माध्यमांनी जागृत राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी सुरुवात होतात तेव्हाच त्याला पायबंद आणि आळा घातला पाहिजे आणि त्या होणार नाहीत याकडे समाजाने लक्ष दिलं पाहिजे. बिलकुल. आता यातला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे त्याच्यावर आपण चर्चा करू का? इथं आता या चर्चेला जास्त आग लावल्या जाते का हिंदूंनी गद्दारी केली? हे कोणी सांगत नाही का ती लव जिहादची शिकार आहे. नाव तिचं कल्पना आहे, पण ती कधीच ती हिंदू महिला नाहीये, ती कुठल्या कोणाच्या तरी खातून झालेली आहे. अगदी बरोबर आहे. तुम्हाला मी सांगतो, मनात ही माणसं भारताच्या विरोधात गेलेली आहे. ती भारतात राहतात, इथलं अन्न खातात, इथल्या सोयी सुविधांचा वापर करतात आणि इथे जे उदार वातावरण आहे ना, ते उदार वातावरण त्याच्यामुळे ते हे करतात. ज्या जावेद अख्तरांचा आता उल्लेख केला गेला, त्या जावेद अख्तरांचा एक यूट्यूब व्हिडिओ आहे. जेव्हा त्यांची एका दुसऱ्या कवी बरोबर चर्चा चालू होती काही वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी सांगितलं की जो सर्वात मोठा कवी आहे आपल्याकडचा, 17व्या शतकातला एक मोठा कवी आहे, आत्ता पटकन मला त्याचं नाव आठवत नाही, उर्दू शायर आहे मोठा,
ज्याचे उल्लेख आपल्याकडे अनेकदा प्रत्येक कवी मुशायऱ्यामध्ये दिले जातात, ते म्हणले ती व्यक्ती फक्त भारतातच जन्माला येऊ शकते आणि लिहू शकते. इतर कुठल्या मुस्लिम राष्ट्रात ते जन्माला आला असता, गालिब फक्त भारतात जन्माला येऊ शकतो आणि वाढू शकतो आणि कौतुक होऊ शकतं. बाकी कुठल्या ठिकाणी त्याची कला आणि त्याची काव्य प्रतिभा एवढी स्फुरलीच नसती. त्यांना तेव्हा ते पटलं नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याला ते पटलं आणि जाहीररित्या त्यांनी कबूल केलं की गालिब फक्त भारतात जन्माला येऊ शकतो, कारण ही भूमी सहिष्णू आहे, ही भूमी कलांचा आदर करणारी आहे, कलांचा सन्मान करणारी आहे. कलाचा सन्मान करताना आम्ही त्याची जात पात धर्मपंथ बघत नाही. आणि ह्याच आमच्या सहिष्णुतेला हा लावलेला नख आहे. आपल्याकडे सांगतो किराणा घराणा चालू केलं अब्दुल करीम खाननी, आणि पॉप्युलर कोणी केलं तर कर्नाटकातल्या ब्राह्मण घरात जन्माला आलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी. डागर बंधू 7 पिढ्या झाले काय गातायत तर ध्रुपद म्हणजे काय, पार्वतीचं स्तवन. कधीतरी आम्हाला ऑब्जेक्शनेबल वाटलं का की एक मुस्लिम पार्वतीचं स्तवन गातो? ह्याच गोष्टीला नख लावायचा प्रयत्न करणारा एक मोठा समाज आहे की जो इथल्या अशा गोष्टींचा फायदा उठवत हळूहळू पोखरायला सुरुवात करतो आणि पोखरून असे फिदाईन तयार करतो. आज काही दिवसांनी हिचा उपयोग संपला असं लक्षात येता हिला फिदाईन केलं गेलं असतं, आणि मग कुठलाच पुरावा, कुठलाच स्ट्रेस नाही, काहीच नाही. म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. बिलकुल. संजीवजी, हिंदूंना आतंकवादी साबित करण्यासाठी, गद्दार साबित करण्यासाठी या घटनेचा वापर केला जातो. याचं एक कारण तुम्हाला सांगतो. एपीजे कलाम सारखी व्यक्ती मंदिरात जात असेल, राही मासूम रझानी महाभारत पटकथा जी काय लिहिली, ज्या मुसलमानांनी असं केलं त्यांनी आपल्या देशाला कॉन्ट्रीब्युट केलं, आणि जे हिंदू त्यांच्या नादाला लागले त्यांचं काय झालं? ही कल्पना भागवत घ्या किंवा मगाशी म्हटलं ती अफजल गुरुची पत्नी घ्या. आता गमत बघा, महाराष्ट्रामध्ये दंगे झाले, आझाद मैदानचा दंगा, त्यावेळेला प्रचंड महिलांची विटंबना झाली, सगळे जिहादी होते. त्यावेळेला एका चर्चेमध्ये आम्ही असताना त्याला समर खडस होते, हे पत्रकार महाराष्ट्र टाइम्सचे, त्यांची पत्नी हिंदू. त्यामध्ये त्यांनी अशी रिॲक्शन दिली की महिलांची विटंबना यासाठी झाली, सरकारला कळायला पाहिजे होतं मुसलमानांचा मोर्चा आहे, मग त्यांनी महिलांना तिकडे डेप्युट करायला नाही पाहिजे होतं, डिप्लॉय करायला नाही पाहिजे होतं. म्हणजे हा शुद्ध मराठी भाषेमध्ये हलकटपणा आहे. तुमचं हिंदूशी लग्न झालं कारण हिंदूंनी आपल्या मुलीला कामधंद्याला, नोकरी धंद्याला पाठवलं, तुमची भेट झाली, आणि तुमच्या मोर्चाला महिला पोलिसांना घरी बसवायचं. ही जिहादी मनोवृत्ती नाही तर काय आहे? आता त्यांचा प्रेस क्लबचा तो व्हिडिओ फिरत होता, एका पत्रकारावर कसे चालून गेले. यांच्या रक्तामध्ये जिहाद लपलेला आहे आणि हे शहरी जिहादी आहेत. हिंदूंवर टीका करण्याचं एक नॅरेटिव्ह. मग ते काय करतात, कुठेतरी मनुस्मृतीबद्दल बोलायचं, कुठेतरी सनातन धर्म आणि हिंदू धर्म कसे वेगळे आहेत असं बोलायचं, वैष्णव शैव बोलायचं, ब्राह्मण मराठा बोलायचं. आज तुम्हाला असं दिसेल की हे बोलणाऱ्या व्यक्तींपैकी निम्म्या व्यक्ती मुसलमान असतात. संमत काय तुमचा? म्हणून यामध्ये हिंदूंना जे ब्लेम केलंय, मालेगाव स्फोटामध्ये आम्ही जेव्हा काम पाहिलं तिथे पण फक्त मुसलमान नाही, हिंदू पण स्फोट करतात. जरा तुम्ही जशी जातीगत जनगणना करतायत, एक जनगणना करा, किती स्फोट मुसलमानांनी केले आणि संबंध नसताना केले. म्हणून हा जो कट आहे हिंदूंना करायचा, त्याच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की हिंदू दहशतवादी नाही, जिहाद यांच्या समोर आम्हाला बकरे बनवू नका, हे सांगण्याची आवश्यकता आहे. अपडेटवर, या घटनेत जेवढं अपडेट आहे त्याच्या आधारावर आपण आज चर्चा केली. पुन्हा यात बरंच काही अजून निघणार आहे, कारण इंटेलिजन्स एजन्सी, जांच करणाऱ्या सगळ्या एजन्सी जसं जसं हे अपडेट देतील तसं तसं बरंच काही अजून समोर येणार आहे. आपण पुन्हा या मुद्द्यावर भेटू. तुम्ही दोघांनी वेळ काढला आणि चर्चा केली त्याबद्दल उदयजी आणि संजीवजी तुमचा खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आज हा मुद्दा कल्पना भागवत म्हणून नाही तर हिंदू मुली ज्या लव जहाद मध्ये फसवल्या जातात आणि आतंकवादासाठी त्यांचा वापर केला जातो, अशा अनेक घटना मी 23 वर्षात सुदर्शन वर्ण दाखवलेल्या आहे.
मग ते केरळ असेल, उत्तर प्रदेश असेल, आणि फक्त मुलीच नाही दाखवले जात, मग हिंदू मुलाला मुस्लिम मुलगी फसवते आणि आतंकवादी बनवते. मेरठची घटना आहे. अशा अनेक घटना आपल्या समोर येत आहेत. त्यामुळे सावध राहा. पडद्यावर, रुपेरी पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या या भाईचाऱ्याचे शिकार होऊ नका. तुमची कल्पना होणार नाही याची कल्पना ठेवा. नमस्कार.